सुख
Hare Rama
हरिनाम कीर्तन संतांचे पूजन मोक्षा मागरे कामारे ते दासी होय सांगू ऐसे तुका म्हणे हरिनाम कीर्तन संतांचे पूजन गालू लोकांगण महाद्वारी सच्चिदानंद रूपाय तापत्रयनाशाय श्री कृष्णाय नमः लोकाभिरामं रणरंग धीरं राजीव नेत्रं भगवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये काषाय वस्त्रं त्रिदण्डधारिणं कमण्डलं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदां श्रीतमशमर्दं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये गोरक्षितालिन्दरचर्पणाश्चार्भङ्ग कानिभवश्चाद्य सर्वं गिरिवानकवर्गसंज्ञाभूम्यां मनोजवं मार्गदण्डवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतामरिष्टं वातात्मजं मानरायतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये समचरणसरोजं सान्द्रनिगाम्बुदभं जगन्नैकपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलासं विठ्ठलं तेज बंधू श्री चरण सदांचे ते नमस्कारोनी आता मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या जेने धर्मजित विलाची बळी
तो संभाजी जानन भाडी का अवतरला जयाची आकुळी या छत्रपतीच्या चरण कमळी नमन गा विठ्ठल विठ्ठल याच्यासाठीच जन्माला येईल का मरेपर्यंत राम जन्मोत्सव बघत राहील विठ्ठल विठ्ठल बोलायला सुरू झालं आपल्या देवगाव मध्ये तालुका पातळीवरचा नाही जिल्ह्यामध्ये दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकाचा अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकाचा श्रीराम जन्मोत्सव भव्य आणि दिव्य स्वरूपामध्ये आज पार पडत आहे. काय वातावरण असं वाटतं मूर्तिमंत प्रभू आणि बजरंग बली आज उपस्थित आहेत. विठ्ठल विठ्ठल आणि तो कार्यक्रम सांगतेकडे जात आहे. आज जागर आहे. माझ्या वाट्याला जागर दिला. माझ्या मताप्रमाणे हा निर्णय तुमचा योग्य आहे. कारण आज आपल्या घरचाच महाराज असणं गरजेचं आहे. कारण दिंडी मिरवणुकीमुळे अर्धा पाऊण तास जरी लेट झाला तर आपला माणूस सांभाळून घेऊ शकतो. हा निर्णय योग्य आहे. विठ्ठल आणि कीर्तनाच्या सुरुवातीलाच सांगतो लक्ष द्या मंडळी. मी फक्त 1 तास कीर्तन करणार आहे आणि 2-3 गोष्टी सांगणार. प्रभू बद्दल मी थोडं बोलणार आहे. सकाळी राजेंद्र महाराजांनी तुम्हाला भरपूर सांगितलं असं रामायण रामाचे आदर्श भरपूर सांगितले. चंद्रजीचा जन्मोत्सव रामायण वाचा. तुम्हाला रामायण माहित आहे. देवगावच्या इथे बसलेल्या महिला मंडळीला सुद्धा रामायण माहित आहे. पण एकच रामायण माहित आहे आणि त्या रामायणाचं नाव आहे वाल्मिकी रामायण. थोड्या बहुत लोकाला तुळशी रामायण माहित आहे. थोड्या बहुत लोकाला भावार्थ रामायण माहित आहे. याच्यापेक्षा चौथं रामायण बऱ्याचशा लोकांना माहित नाही. एक अध्यात्म रामायण आहे, नाटक रामायण आहे, शुक रामायण आहे. भरत वाल्मिकी रामायणाचा पहिला अध्याय वाचा म्हणजे तुम्हाला कळेल रामायण किती प्रकारचे कोणकोणते. आणि प्रत्येक रामायणामध्ये वेगवेगळ्या कथा आहेत. तुम्ही जर तुळशी रामायण उघडलं तर तुळशी रामायणामध्ये तुम्हाला पहिल्या दिवशी वाल्मिकाचं चरित्र नाही सापडणार. तुम्हाला शंकराचं लग्न सापडणार. तेच तुम्ही जर वाल्मिक रामविजय ग्रंथ काढला तर त्याच्यात पहिल्या दिवशी वाल्मिक ऋषीचं चरित्र अशा पद्धतीने. म्हणजे प्रत्येक रामायणामध्ये वेगवेगळ्या कथा आहेत आणि वेगवेगळ्या मधून एक थोडे 10-5-10-20 आदर्श मी रामायणातून काढलेले आहेत. 2-3 मुद्दे मी प्रस्थापित करणार आहे मंडळी. आज प्रभूचा जन्म झाला. राम प्रभूच्या अवताराचं मुख्य आणि मुख्य प्रयोजन तर काय असेल ना मंडळी? ऐका मंडळी. फक्त माणसाने माणसासारखं कसं जगावं या मानवी जीवनाची परिपूर्ण आचारसंहिता निर्माण करण्यासाठी जो अवतार आहे आणि तो अवतार म्हणजे प्रभू रामचंद्राचा अवतार. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
माणसाने माणसासारखं कसं जगावं. माणसाला देव होणं अत्यंत कठीण आहे. लक्ष द्या, माणसाचा देव होणं अत्यंत कठीण आहे. याच्यापेक्षा माणसाचा साधू बनणं अत्यंत कठीण. ते म्हणतात काय कठीण आहे. होत आलाय रोज स्टेटस बघतो आम्ही, ह्या गावाला त्या गावाला, काय खायचं काय घ्यायचं. एक वाक्य ऐका, महाराज होणं सोपं आहे, महाराज होणं सोपं, पण संत होणं अत्यंत कठीण आहे. विठ्ठल विठ्ठल. महाराज होणं सोपं आहे, पण संत होणं चणे खावे संत बनणं कठीण आहे. हे लक्षात घ्या, संत बनणं कठीण आहे. चणे खावे लोखंडाचे आणि मग ब्रह्मपदी. वारकरी संप्रदायात प्रमुख अष्टादश संतांचं वर्णन केले, 18 संत. आणि संत कवी महिपती बाबांनी तर आख्या ग्रंथात कितीतरी भक्ताच्या कथा सांगितल्या, पण सगळ्या संतांचं चरित्र बघा तुम्ही. एकाही संतांचं चरित्र तुम्हाला सोपं सरळ दिसणार नाही. कोणत्याही एकनाथ महाराजांचं घ्या, तुकाराम महाराजांचं घ्या, रामदेव महाराजांचं घ्या, सावता माळ्याचं घ्या, सज्जन कसायचं घ्या, असं साधं सरळ एकदम ऐश्वर्य संपन्न मजेत असं चरित्र एकाही संतांचं सापडलं नाही. गोपाला पाटील गावाचे लोक, एकनाथ महाराजांची अंत्ययात्रा, एक बाई मुलगी वाटा लावायला गेली, म्हणजे याला आजच मारायला जमलं, म्हणजे उद्या जाईल बाई, उतरली. प्रत्येक साधूला अत्यंत त्रास झालेला आहे. लक्षात घ्या, संत होणं अत्यंत कठीण आहे. संत नवती जगा संत नवती जगा दिवस आम्हा युद्धाचा प्रसंग. चला, या विषयावर मला लांबायचं नाही, मला मुद्द्यावर हा सांगायचा आहे. तर जीवाला साधू होणं अत्यंत कठीण आहे, देव होणं तर अत्यंत कठीण आहे. कमीत कमी माणूस माणसासारखा जरी जीवन जगला ना माणूस, लक्षपूर्वक माझं वाक्य ऐका, मी साधं बोलतो पण ध्यानात घ्या, माणूस फक्त माणसासारखा जरी जगला तरी मानवी जीवनाचं कल्याण होईल. संत होऊ नका, देव होऊ नका, काहीच करू नका, हरिपाठ करू नका, काकडा नाही, दिंडी नाही, वारी नाही, फक्त माणूस माणसासारखा जगला ना तरी त्याच्या जीवनाचं कल्याण होईल. आणि ती माणसाची परिपूर्ण आचारसंहिता जर कोणी सांगितली असेल तर त्या देवाचं नाव आहे अखंड पूर्ण मर्यादा पुरुषोत्तम श्री रामचंद्र विठ्ठल. रामायण वाचा तुम्ही, वेगवेगळ्या रामायणात वेगवेगळ्या कथा, एक दोन मुद्दे सांगतो. आणि विशेष करून संसारिक जे भक्त आहेत, संसारिक लोक, त्यांच्यासाठी ते एकदम सुंदर आहे. राम प्रभूचा जर आदर्श डोळ्यासमोर घेऊन जगला ना माणूस, बस जिवंतपणेच तो मुक्त झाला. म्हणजे समाजामध्ये कसं वागावं, घरामध्ये कसं वागावं, व्यवहारामध्ये कसं वागावं, पाहुण्या रावळ्यामध्ये कसं वागावं, आई वडिलांसोबत कसं वागावं, अख्खं रामायण वाचा तुम्ही. बाप कसा असावा, बाप कसा असतो, बाप कसा असतो, हे राजा दशरथाकडे बघून शिकावं. ऐका मंडळी,
बाजूला सोडलं आणि सुमंत प्रधान, रथ मोकळा होता, प्रभू नव्हते त्याच्यात, पण सुमंत प्रधान आलेला बघितल्यानंतर अख्ख्या अयोध्यावासी लोकांना आनंद झाला की प्रभूने वनवास रद्द केला आणि आता प्रभू परत मागे आलेले आहेत. आनंद उत्सव करायला लागले अख्खी अयोध्या रथ बघितल्यानंतर. पण जसा जसा रथ जवळ यायला लागला तसा आनंद उत्सव कमी व्हायला लागला. आणि ज्या वेळेस राजवाड्याच्या समोर रथ येऊन उभा राहिला, दशरथाला इतका आनंद झाला, बाप पात्र सांगतोय, इतका आनंद झाला, इतका आनंद झाला. दशरथ पटापटा तडा तडा उठले, रथाच्या जवळ गेले आणि रथाचा असा पडदा बाजूला केला आणि बघितलं हा रथ मोकळा आहे. या रथामध्ये राम नाही हे ज्या वेळेस राजा दशरथाने बघितलं त्याच वेळेस अर्धा जीव राजा दशरथाचा गेला. विठ्ठल विठ्ठल मुलावर किती प्रेम करावं, राम 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 म्हणून राजा दशरथाने ते ठेवलं. मंडळी, बाप कसा असावा, किती मुलावर प्रेम करावं, आई कशी असावी आणि सावत्र आई कशी असावी. मला सांगा मंडळी, आता तुम्ही सगळे हुशार माणसं आहे. या भारत देशात, महाराष्ट्रात नाही, नगर जिल्ह्यात नाही, भारत देशात मला एखाद्या महिलेचं नाव कैकई आहे असं आणून द्या. कोणी हौशीने ठेवत द्या, जशी वय तशी हिचं कैकईच नाव ठेवत. कैकई रामायणात सांगितलं, कैकईची वृत्ती इतकी वाईट होती. कैकईच्या वडिलाचं नाव होतं, लक्षपूर्वक आहे, आशुपती नावाचा राजा. तसे आशुपती राजे 2-3 सांगितले, पण एका रामायणामध्ये कैकईच्या वडिलाचं नाव आशुपती नावाचा राजा सांगितलं. आणि तो राजा दशरथाच्या मृत्यूला कारण कोण? कैकई. जर कैकईने रामाला वनवासाला पाठवलं नसतं तर दशरथाचा मृत्यू झाला नसता. आशुपती नावाचा राजा, आणि आशुपती नावाचा राजा जेवायला बसला. मला सांगा, राजा जेवायला बसला म्हणजे काय आटम असतील ताटा आपण कल्पना करू शकत नाही. सगळं गावरान गाईच्या तुपातलं सगळं माल. आणि राजा जेवायला बसला आणि कैकईची आई समोर बसली होती, वाटलं समोर बसली म्हणजे बायको. आणि एक मुंगी होती, मुंगी. ती मुंगी अशी चालत 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 राजाच्या ताटाजवळ आली आणि राजाच्या ताटातला एक भाताचा कण त्या मुंगीने उचलला. आता तो पण साधा असेल का गावरान गाईच्या तुपातला हो. कण उचलला आणि पाठीमाग फिरली, आणि पाठीमाग फिरल्यानंतर दुसरी मुंगी भेटली. ती म्हणे, बाई कुठे गेली? ती मुंगी म्हणे, इतकी भाग्यवान आहे मी आज, इतकी भाग्यवान आहे तर आशुपती नावाच्या राजाच्या ताटातला भाताचा कण मला खायला मिळाला. किती भाग्यवान आहे मी. ही मुंगी त्या मुंगीला सांगत होती, पण ही मुंगीची भाषा या राजाला कळत होती. राजाने ते ऐकलं, हसायला लागला. कारण राजाला वाटलं माझ्या राज्यातल्या मुंग्यांना सुद्धा माझ्याबद्दल किती स्वाभिमान आहे. हसायला लागला राजा. पण बायको कैकईची आहे समोरच बसले. ते का म्हणून हसला? काय नाही, उगाच नाही म्हणे, हसायचं कारण असं. पण शास्त्र असं आहे, पशु पक्ष्याची जी भाषा समजते आणि ती भाषा जर दुसऱ्याला सांगितली तर त्या माणसाला मारावं लागेल. राजा म्हटले, मी ज्याला हसलोय ते जर तुला सांगितलं तर मला मारावं लागेल. ती म्हणे 100 माऱ्या मारा, पण मला सांगा. विठ्ठल विठ्ठल नाविलाज झाला, श्री हट्ट सांगावं लागलं. मंडळी, तिला सांगितल्या बरोबर आशुपती नावाचा राजा जागर नेला. आईनेच बाप मारला म्हणून पोरीने नवरा मारला. विठ्ठल विठ्ठल अख्खं रामायण झालं. मंडळी ऐका, वाईट माणूस किती वाईट असतो असं मी नाही म्हणतो, ग्रंथाच्या आधाराने. वाईट माणूस किती वाईट असू शकतो लक्षपूर्वक ऐका. अख्खं रामायण झालं आणि रामायण झाल्यानंतर प्रभू अयोध्येमध्ये आले. अयोध्येमध्ये आल्यानंतर कैकई ना, कैकई इतका जीव लावायला लागली प्रभूला, इतका जीव. जेवण केलं का रामा, जेवण केलं का, दूध देऊ का, अमुक करू, इतकंच प्रेम करायला लागली. आता रामायणात बरेचसे ओवे आहेत. त्याच्यात कडू इंद्रावणाचा दृष्टांत सांगितलाय वाल्मिक रामायणामध्ये.
कडू इंद्राचं फळ असतं ना, बाहेर दिसायला इतकं भारी असतं ना, माणसाला काय फळ आहे बघ, चटणी काय काही माणूस टक्कर बसते, पण ते जर खाल्लं कडू झाड तुकोबरायचे प्रमाण आहे, पण साईडला नाही जायचं आपल्याला. आता वरी भगवा झाला नामीमध्ये तिकडे नाही जायचं आपल्याला. ऐका, म्हणून वर दिसायला चांगलं असतं. घर निघ्याचे सवाशन पण वाल्मिक रामाने वर वर दिसायला, तसं काही प्रभूवर खूप प्रेम करायचे, पण आतमध्ये वाईट. ऐका ना मंडळी, प्रभूला काय प्रश्न विचारला असेल की सांगितलं, रामा वनवासाला गेलते म्हणे तुम्ही? म्हणे हो. मग तिकडे बरेच घोटाळे झाले. म्हणजे लय घोटाळे. म्हणे काय? म्हणे ती सीता पळून नेली म्हणे. हो नेली होती ना. ती कोणी? ती रावणाने नेली म्हणे. हो. आणि कुठं? म्हणे ती लंकेला नेली होती. प्रभू म्हणे हो लंकेला. आणि म्हणे काय ते अशोकाला ठेवली होती? प्रभू म्हणे हो. ऐकाय ना, कपटी माणूस किती कपटी असू शकतो. ऐकाय ना, कैकेयीने सांगितलं, रामा माझी अशी इच्छा आहे का ज्या अशोकवनामध्ये सीता ठेवली ते अशोकवन बघायचं. प्रभूने खाली मान घातली. आई, जगत जननी सीता 6 महिने राम 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 म्हणून नुसती दुःखाने अश्रू ढाळीत होती. त्या अशोकवनाचं नाव घ्यायची सुद्धा परत इच्छा नाहीये. आणि तुला त्या अशोकवनात जायचंय? काही अडचण नाही आई, तुझी इच्छा असली तर तू जाऊ शकते, मी नाही येऊ शकत. नाही काय म्हणे, पण मला जायचंच. प्रभूने 2 घोडे दिले मंडळी. ते 2 घोडे असे होते, त्या घोड्याच्या पाठीवर जर थाप टाकली, पवन त्याच्या जर पाठीवर थाप टाकली आणि त्याला जर म्हटलं कुका ना, तर ते डायरेक्ट कुकाने नेऊन पोहोचतात. त्याच्या पाठीवर थाप टाकली, नेवासा फाटा, ते लगेच फाटल. असे घोडे 2. हे 2 घोडे आई. या घोड्याच्या फक्त पाठीवर थाप टाकायची आणि नाव सांगायचं, तुला तिथं जायचं, अशोकवनात जाय, लंकेला जाय, नाही तर पुढे जाय, मी नाही येऊ शकत. नाही जाते म्हणे मी. काय? ऐका मंडळी, कैकेयीने घोड्याच्या पाठीवर थाप टाकली, लंका लगेच घोड्याने लंकेत पोहोचली. विभीषणाच्या महालाच्या समोर कैकेयी गेली. विभीषणाला वाटलं, देवाची आई, आई साहेब या बसा, काय काम आहे? काय नाही विभीषण, ते अशोकवन कुठे आहे? विभीषणाने सांगितलं, आई त्याचं नाव घ्यायचं बंद केलं आहे. जगतजननी सीतामैया 6 महिने नुसती ढसा रडत होती, राम 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 करत. त्या अशोकवनाचं परत जिंदगीत नाही, किती जन्म झाले तरी नाव नाही घ्यायचं, असं आम्ही निश्चय केलं. नाही म्हणे, पण मला जायचंय. तुम्ही जाऊ शकता. विभीषणाने वर गोपुरावर नेलं आणि कैकेयीला सांगितलं, तेव्हा ते अशोकवने तू जाऊ शकते. टाकली घोड्याच्या पाठीवर थाप, अशोकवन. घोड्याने लगेच अशोकवनात पोहोच केलं. कैकेयी अशोकवनात फिरायला लागली मंडळी, बघायला लागली, हे वृक्ष आहे, ते वृक्ष आहे. एका वृक्षाच्या जवळ कैकेयी आली. हिरवगार वृक्ष आहे, पण त्या झाडाच्या खाली ज्यावेळेस कैकेयीने बघितलं ना, जेवढी झाडाची सावली पडलेली होती ना मंडळी, त्याच्या खाली एकही गवताची काडी उगवलेली नव्हती. अजिबात काहीच नाही. आपली जशी फडची आहे, सारवलेली जागा आहे ना, अजिबात गवताची काडी नाही. आणि कैकेयी त्या झाडाला विचारायला लागली, तेच झाड अशोकाचं होतं. म्हणजे कैकेयी सांगले, अशोक वृक्षा, सगळ्या झाडाखाली गवत आहे, हिरवगार सगळीकडे आहे, पण तुझ्या खाली गवत का नाही हे सांग. अशोकाचं वृक्ष काय नाही बोललं. परत विचारलं, हे अशोक वृक्षा, अरे सगळीकडे हिरवगार आहे, पण तुझ्या खाली काहीच नाही, काहीच नाही बोललं. 1दा 2दा 4दा 5दा 10 11 12 वेळेस विचारलं. पाना कैकेयी किती हुशार होती. कैकेयीने सांगितलं, अशोक वृक्षा, तुला रामाची शपथ आहे, सांग तुझ्या खाली गवत का? ते अशोकाचं झाड ढसा ढसा रडायला लागलं मंडळी. त्याच्या बुंध्यातूनही पाणी, पानातूनही पाणी, सगळ्या अंगातून पाणी रडायला लागलं. आणि अशोकाच्या झाडाने सांगितलं, आई साहेब, जगतजननी सीतामैयाजीने हे विश्व तयार केलंय, देवाला सुद्धा तयार केलं. अनादी अंबिका भगवती अनेक रूपाने व्यक्त असणारी आदिमाया शक्ती विश्वात आहे. आणि तीच आदिमाया शक्ती 6 महिने रामाच्या वियोगाने नुसती इथं तडफडत होती मंडळी. इतका शोक तिचा अनावर झाला, इतका शोक अनावर झाला,
तर आज ही धरणी तिच्या शोकाने गवत सुद्धा धरत नाही, ही तिची आई आहे. धरणी कोण आहे? सीतामायाची आई आहे. ही आज सुद्धा धरत नाही. ऐका मंडळी, हे ऐकून काही केलं काय नाही म्हटलं. काही ते दगडाच्या अंतकरणाचे माणसं असतात ना, राजा हरिश्चंद्राचं व्याख्यान सांगितलं तरी हसत. तशी काही दगडासारखं अंतकरण, तिला काहीच नाही झालं. पण लक्षपूर्वक ऐका, जे 2 घोडे आणले होते ना, घोडे, त्या घोड्याने ज्यावेळेस अशोक वृक्षाने सांगितलेली ही बातमी ऐकली ना, एका क्षणात दोन्ही घोड्याने जागेवर जीव सोडून दिला. विठ्ठल विठ्ठल घोडे मेलेत. विभीषणाला दासीसुताने सांगितलं, विभीषणाला सांगितलं घोडे मेलेत. विभीषणाने अयोध्येला पत्र पाठवलं प्रभूला, प्रभू कैकेयी सोबतचे 2 घोडे पाठवले, ते मेले. प्रभूने एका कमंडलू मध्ये पाणी दिलं, सांगितलं अशोकवनात आम्ही कधीच येऊ शकत नाही. एवढं कमंडलूतलं पाणी त्या घोड्यावर शिंपलं. प्रभूने कमंडलूतलं पाणी त्या घोड्यावर शिंपवलं आणि घोडे बोलायला लागले. काय बोलले माहितीये का? घोड्याने सांगितलं आमची काहीच इच्छा नाही. आजपर्यंत अखंड पूर्ण मर्यादा पुरुषोत्तम श्री रामचंद्राने आमची सेवा केलेली आहे. आमची एकच इच्छा आहे, शेवटच्या क्षणाला फक्त देवाचा आम्हाला स्पर्श व्हावा, फक्त देवाचा स्पर्श व्हावा. आणि नाही स्पर्श झाला तर आम्ही परत जन्म घेऊ अभंगाचं पहिलं. स्पर्श व्हावा, तुझी चरण सेवा. प्रभूने सांगितलं या अवतारात आम्ही अशोकवनात न येण्याचा निर्णय घेतलेला आहे. तुमची ही इच्छा उद्या सकाळी स्वामीच्या माध्यमातून पूर्ण करू. तेच 2 घोडे कृष्ण अवतारामध्ये परत तेच घोडे जन्माला आले आणि स्वतः कृष्ण परमात्म्याने घोड्याची सेवा केली. अर्जुनाची घोडे धुतली आनंदे, अर्जुनाची घोडी धुतली आनंदे, अर्जुनाची घोडे धुतली आनंदे, बहुते निवारी, बहुता निवारी, बहुता निवारी. अर्जुनाची घोडी धुतली. अजून 1-2 प्रमाण आहेत, अजून 1-2 प्रमाण आहेत. असं काही सांगितलं. अजून एक मुद्दा सांगतो. तुझी चरण सेवा तू देऊन गेले रेकॉर्डिंग लाव. जन्म याचसाठी देवा तुझी चरण सेवा. लक्षात घ्या मंडळी, रात्री मला कात्रला होतं, मारुतीचा अभंग घेतला होता, मारुती रायाबद्दल बोललो. ऐका मंडळी,
तुमचा मोठेपणा बाजूला ठेवा. एक वाक्य लक्षात घ्या. 9 दिवस रामनवमीच्या कार्यक्रमात पायाचे तुकडे पडूस तर पळायचं. वाक्य लक्षात घ्या. 9 दिवस रामनवमीच्या कार्यक्रमात पायाचे तुकडे पडेपर्यंत पळायचं आणि 9व्या दिवशी सांगायचं हे सगळं रामाने केलं. याला खरी ताकद म्हणतात. विठाल विठाल. तुम्ही हुशार माणसं आहे, मला सांगा, मारुती राया प्रसन्न होण्यासाठी तुमच्याकडे एखादा मंत्र आहे? मारुती राया प्रसन्न होण्यासाठी मारुती रायाचा मंत्र आहे का? मारुती रायाचा जप आहे. आता ते हो हनुमंते नमा वगैरे वगैरे ते श्लोक आहेत, पण तसा रामकृष्ण हरी मंत्र आहे. श्रीराम जय राम जय जय राम आपण म्हणतो. असा विशिष्ट मारुती रायाचा जप आहे का? मला सांगा. लक्षपूर्वक ऐका. मारुती रायाला जर प्रसन्न करायचं असेल ना, तर मारुती राया समोर जाऊन तुम्हाला श्रीराम जय राम जय जय रामच म्हणावं लागेल. त्याच्याशिवाय मारुती राया प्रसन्न. याला खरी भक्ती म्हणतात. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबरायासारखा महात्मा मारुती रायाच्या मंदिरात येतो आणि विचारतो मला भक्ती भक्तीच्या वाटा सांगा का तुझी चरण सेवा साधावी. ज्या ज्या लोकांना वाटतंय आपला मोठेपणा वाढावा, त्याने आपला मोठेपणा चुकून सुद्धा कधीच सांगायचा नाही. इथं उभा राहिल्यानंतर फक्त प्रभूचा मोठेपणा सांगायचा की देव किती मोठा आहे, मारुतीराय किती मोठे आहेत, मी किती कीर्तन करून धरून आलो हे नाही सांगायचं. मग तुला पुत्र विचारणार नाही. विठ्ठल विठ्ठल. उदाहरण कधी ऐकलेलं असेल पण ऐका. चरण सेवा सांगतो, सेवेची ताकद. मारुतीरायांनी काय केलं? फक्त सेवा. गंधमादन नावाच्या पर्वतावर, पर्वताचं नाव काय? गंधमादन. भीम आणि द्रौपदी उभे होते. भीम आणि भीम आणि द्रौपदी असे उभे आणि अशी वाऱ्याची झुळूक आली आणि वाऱ्याची झुळूक आल्यानंतर त्या झुळुकीत एक फुल आलं. फुल सुंदर फुल होतं ते द्रौपदीने फुल उचललं. वा वा वा. भीमाला सांगितलं लय सुंदर फुल आहे म्हणे. मग असं वाटतं हे बरेच फुलं असायला पाहिजे म्हणे. मग ज्या अर्थी वाऱ्याने फुल इकडून आलंय त्या अर्थी या फुलाची बाग इकडे कुठंतरी. भीमाला सांगितलं काही करावं पण आपल्याला जरा बरेच फुलं आणा. जातो ना म्हणे. लगेच गादा घेतली. इकडून वारा आलत ना, ताट 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 10-20 किलोमीटर अंतरावर गेले. भयंकर जंगल लागलं, फॉरेस्ट लागलं. आतमध्ये जायला सुद्धा रस्ता नाही. काय करावं काहीच कळना. असा थोडा रस्ता होता, एवढाच रस्ता. त्याच्यात भीम बसत पण नव्हता, एवढा रस्ता. पण भीमाला वाटलं इथून मी जाऊ शकतो. आता तिथून आत प्रवेश करायचा तेवढ्यात तिथे एक वानर बसलेलं होतं. वानर माकड. आणि त्या माकडाने त्या रस्त्यावर असं शेपूट ठेवलं होतं. मी म्हणे शेपूट लावलं. वानर म्हणे काय काम नाही म्हणे मला आत जायचंय. वानराने सांगितलं आत जाऊ नको, आत भयंकर जंगल आहे, वाघशी आहे आणि तू माझा भाऊ आहे म्हणून मी तुला सांगतो. ते मला बाकीचं माहित नाही, मला आत जायचं. भीमच होता ते. अरे दादा आत जाऊ नको, भयंकर संकट आहे, तुला मरशील. नाही मला आत जायचं. भीम ऐकायलाच तयार. त्या वानराने सांगितलं एक काम कर, मा वय झालंय, मला काय उठता येत नाही बसता येत नाही, तू एक काम कर शेपूट असं बाजूला सरकेव, तू तो आहे. हा बरं आहे म्हणे. बरोबर. भीमच होता. लागला ना शेपूट उचलाय. 1.5 तास शेपूट हालीत होतं, उचलीत होतं. 1.5 तास असं इंच बरं आलं नाही. आणि शेपूट माणसाने हलवलं नाही का मग दुसरा माणूस नाव विचारित. शेपूट न हल्ल्यावर मग भीम म्हणे हो तुमचं नाव काय हो? ते म्हणे काय कोणी मला हनुमंत म्हणतं, कोणी मारुती म्हणतो, कोणी तुम्ही हात सोडले. मारुतीरायाने सांगितलं दादा तू पण वाऱ्याचाच मुलगा आहे, मी पण वाऱ्याचाच मुलगा आहे म्हणून तुला भाऊ म्हणलं आणि म्हणून तुला सांगत होतो इकडे हात जाऊ नको. भीम म्हणे पण मारुतीराय तुमचा अशी अवस्था कसा काय झाली?
तो काय केली सीताशुद्धी मूळ रामायणाआधी. अरे धर्मग्रंथात असं एकही उदाहरण नाही अध्यात्मात का एखादं पोरग जन्माला आलं जन्माला बरोबर सूर्याला धरायला गेलं. एक नाही, फक्त मारुती राय एवढी ताकद. अरे रामायणाच्या अगोदर सीताशुद्धी, काय पराक्रम, काय त्या रावणाचा छळ केला, काय राक्षस शक्तनीस मारले, काय पराक्रम होता. आणि मारुती राय तुमची अशी अवस्था कशी काय झाली. मारुती राय म्हण तुला काय झालं, काय अवस्था झाली, तुम्ही असे गाळ मारुती राय तसं काही मी सहज बसलोय भाऊ का तसा. आणि विशाल रूप घेतलं मारुती रायाने. भीमाने हात जोडले मंडळी. आणि त्यावेळेस भीमाने एक प्रश्न विचारला होता. माझा मुद्दा इथे लक्ष द्या. भीमाने मारुती रायाला प्रश्न विचारला होता, मारुती राया तुमच्या अंगामध्ये एवढी विलक्षण ताकद होती, तुम्ही रुद्राचा अवतार आहात, शेपटी म्हणजे आदिमाया शक्ती तुमच्या समोर आहे, आणि एवढी ताकद असताना मग तुम्ही रावण का मारला नाही. मुद्दा ध्यानात घ्या. काय म्हटला भीम, तुम्ही रावणाला का मारलं नाही, प्रभूला एवढी तकलीफ काय दिली, तुमच्या अंगात एवढी ताकद होती, तुम्ही भक्त होते. मारुती रायाने सांगितलं, भीमा अरे रावण तर मी चुटकी सरशी मारला असता. रावण तर चुटकी सरशी मारला असता, पण मी जर रावण मारला असता तर या विश्वामध्ये माझंच नाव मोठं झालं असतं, माझ्या प्रभूचं नाव मोठं झालं असतं, माझ्या देवाचं नाव मोठं व्हावं म्हणून मी रामाच्या हाताने त्याला मारलं. विठ्ठल विठ्ठल तुझी चरण सेवा साधावया, तुझी चरण सेवा साधावया, तुझी चरण सेवा साधावया. येई नवी जन्म याद साथ देवा, येई नवी जन्म याद साथ देवा, येई नवी जन्म याद साथ देवा, येई नवी जन्म याद साथ देवा. तुझी चरण सेवा साधावया, तुझी चरण सेवा साधावया, तुझी चरण सेवा साधावया. भक्त त्यालाच म्हणतात मंडळी जो फक्त देवाच्या चरणाची सेवा करतो, ज्याला फक्त देव आवडतो. विषय तो त्यांचा नावडे जलधर. काहीच आवडत नाही, समाज आवडत नाही, समाज आवडत नाही, हार आवडत नाही, पाकिट आवडत नाही. आता तुम्ही ठरवा किती भक्त आहेत. आपल्याला आवडत आपण अर्धे भक्त अर्धे असे अर्धे तसे. त्याला फक्त त्याचा विषय देव झाला असतो, देवाशिवाय काहीच आवडत नाही मंडळी. आणि म्हणून देव तुमच्यासाठी काय करू. प्रभू वनवासात चालले होते, तर देव म्हटल्यावर त्यांचं वर्णन आपण शब्दात करू शकतो. ज्या जंगलातून चालले होते आणि वनदेवता समोर येऊन उभा राहिली. प्रभूची वनदेवता, जंगलातली वनदेवता, काय सेवा आहे सांगा. प्रभूंनी सांगितलं काही नाही, मी ज्या रस्त्याने चाललोय ना त्या रस्त्याच्या मागचे काटे खडे काडी काही त्या रस्त्याला राहिली. वनदेवता म्हणे असं कसं, तुम्ही पुढे चालले आणि तुमच्या मागचे काटे खडे काय काढायचे. प्रभूने उत्तर दिलं, आई ऐका, माझ्या पाठीमागून माझ्यावर अत्यंत दृढ श्रद्धा विश्वास भक्ती असणारा माझा एक भाऊ येणार आहे आणि त्याचं नाव आहे भरत. त्या भरताला जर कधी खडा टोचला तर त्याच्या वेदना माझ्या जीवाला होत्या, म्हणून सांगतो मागची स्वच्छता. विठ्ठल विठ्ठल देव आवडावा माणसाला, बस. देव सोडून काही आवड नाही, म्हणून तुकोबराय सांगतात. आता
आता चिंतनीय कीर्तन काही नाही आलं की नाही. आता सगळा परमार्थ काय सेट चाललाय आपला, हे भजन कीर्तन सप्ते दिंड्या वाऱ्या अन्नदान. त्याला वेदांताच्या भाषेत आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती नाम मोक्ष. त्याला काय म्हणते? मोक्ष. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती परमानंदाची प्राप्ती. आणि परत जन्माला यायला किती वेळा जन्म व्हावे नित्य व्हावे, जन्माला परत नको यायला म्हणून हे सगळं चालू आहे कुटाणा. आणि तरी पण जगद्गुरु तुकोबराय सांगतात मी जन्म घे. याचा अर्थ असा आहे मंडळी, जन्माला येण्यासाठी जेवढं दुःख आहे ते नाही सांगत, तुमचे पाठ झालेले सगळं दहाव्यात काय करा. जन्म घेण्यासाठी जेवढं दुःख आहे ना त्याच्यापेक्षा जास्त आनंद या रामनवमीच्या सप्ताहामध्ये आहे. म्हणून एवढा जर आनंद मिळत असला तर तुकोबराय सांगतात परत निघा. आणि काय करायचं सप्तक? अभंगाचं दुसरं चरण हरिनामाची पण या कीर्तनात एवढी ताकद आहे, जगाचा चालक मालक भगवान परमात्मा 2 तास कीर्तनात नाचतो. ही कीर्तनाची ताकद. अरे जगाच्या चालक मालकाने माफ करा महाराज देवा. साधू या संताने देवाला धरले मंडळी, पितांबर गळूस तर नाचतो. ही कीर्तनाची ताकद आहे. एक बाई नवरा बायको हरिनाम कीर्तन कीर्तनाची ताकद सांगतो. एक बाई नवरा बायको चारोधाम यात्रेला गेली. करतात ना लोक चारोधाम यात्रेला गेले. त्यांच्या संग बारीक पोरग होतं नवरा बायको. चारोधाम यात्रा केली आणि सगळी यात्रा करून पंढरपूरला आले. धर्म सहकाने घडू नये, पण पंढरपूरला आल्यानंतर एक दुर्घटना घडली. आणि ती दुर्घटना अशी घडली, त्यांच्या संग पोरग होतं ना ते पोरग एक्सपायर झालं, मेल पंढरपुरात आलं. बाई बिघडली ना, बिघडली बाई. आणि वाळवंटात नामदेव महाराजांचं कीर्तन चालू होतं. गेली कीर्तन संपलं, नामदेव महाराज बसले. बाई गेली ना पोरग घेऊन ती मुर्दा. महाराज म्हणे काय? म्हणे चारोधाम यात्रा केली. म्हणे बरं मग? आणि पंढरपुरात आलो आणि पोरग गेलं. आता नामदेव महाराज कळलं हिचं धोरण काय. तिला काय म्हणायचं होतं? चारोधाम यात्रा केली पण पोराला काही झालं नाही आणि पंढरपुरात
महाराजांनी सांगितलं बाई हातात पाणी घ्या, घेतलं आणि करा संकल्प, चारोधाम यात्रेचं पुण्य देते, पोरग जिवंत झालं पाहिजे. काय म्हणतो? घेतलं पाणी, चारोधाम यात्रेचं पुण्य देते, मुलगा जिवंत झाला पाहिजे. काहीच नाही म्हणे. इथं किती वेळ झाला येऊन? काय नाही तुमचं थोडं कीर्तन ऐकलं म्हणे. मग एवढं कीर्तन ऐकलं ना, एवढ्या कीर्तनाचं पुण्य देते, पोरग जीवन झालं पाहिजे. करा म्हणजे संकल्प. अहो संकल्प सोडल्याबरोबर झोपीतून जसं माणूस उठावा तसं पोरग उठून बसलं. विठ्ठल विठ्ठल हरिनाम कीर्तन, संतांचे पूजन, भव्य दिव्य परंपरा वारकरी संप्रदायाची ज्ञानोबा तुकोबांनी तयार केली. हरिनाम कीर्तन, संतांचे पूजन, घालू लोटांगण, आनंदे निर्भर असो बोलते ठाई, सुख दुःख नाही. किती आनंद आहे याच्यात. वृद्धही होते. आता उद्या संध्याकाळी तुम्हाला करमायचं नाही घरी. आता कसं आहे, विनोद विनोद मी पण केले. स्वर्गात भजन नाही, सप्ताह नाही, अन्नदान नाही. स्वर्गात केला आणि एखाद्याच्या डोक्यात आलं का रामनवमीच्या सप्त्याला आपण वर्गणी दिली नाही, आता हे स्वर्गात देऊ म्हणे. तुम्ही बळच जरी दिली तर स्वर्गात पण घ्या. वैकुंठात सुद्धा नाही, वैकुंठितो ऐशी नाही. म्हणून हा आनंद फक्त इथे. म्हणून आनंदे वर असो बरते ठाई, सुख दुःख नाही. याचं पुढचं चरण सांगाव संतोष महाराज. काय झालं? मला दुसरं करी न घरी रास होये न उदास सर्व भावे. आपण उदास होतो पण घरी भांडणं झालेलं होतो, काही बिघडलेलं होतो, पण भगवंतासाठी उदास असं नुसतं तडफडत राहिलं पाहिजे. काही मी उद्धार पावे नाही, काही कृपा करील नाही. आणि मग जर तुम्ही हरिनाम देवाचं भजन केलं तर तुकोबाराय सांगता मोक्ष तुमच्या
राम घरी कामरी ते दासी होय सांगवायशी तुका म्हणे अरे मोक्ष आमच्या घरी काम करतो. कधी काम करीन मोक्ष तुमच्या घरी? तुम्ही जर देवाचं भजन केलं ना, हरी नाम राम 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 श्री राम जय जय राम, तुमच्या इथे घरी मोक्ष काम करेल. मोक्षासाठी प्रयत्न करायची गरज नाही. वेळच संपली. 9ला 5 मिनिटं कमी आहेत ना. पंगत नाही आहे. आता गेल्या वर्षी राम प्रभूचा वनवास संपलेला आहे. गेल्या वर्षी 22 तारखेला प्रभूचा वनवास संपला. आता प्रभू तुम्हाला काही द्यायला तयार आहेत. आणि त्याच्यानंतर हा आपला दुसरा सप्ताह होतो. आम्ही 2 बारा गेलो अयोध्येला मागच्या 15 दिवसात, म्हणून तर जरा आज केलेलं नाही आलं. खूप सुंदर. आणि त्याच्यानंतर हा कार्यक्रम होतो. माझी अपेक्षा आहे प्रभू आणि भगवान बजरंग बलीच्या शरणी मी प्रार्थना करेल, आमचा देवगावचा श्रीराम जन्मोत्सवाचा सप्ताह पुढच्या वर्षी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 1 नंबरचा सप्ताह होईल. एवढा भव्य आणि दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम व्हावा अशी मंगलमय सद्भावना प्रभूच्या चरणी करतो. आणि माझा आवाज जिथपर्यंत येतोय तेवढ्या लोकांना माझी विनंती आहे, आता कीर्तनाला जर 1000 लोक आता असली आणि त्या प्रत्येक 1000 लोकांनी जर श्रीराम जय जय राम 10 बाऱ्या जप केला तर किती जप होईल? 10,000 जप. म्हणून माझी विनंती आहे, कीर्तन चालूच आहे. खरं कीर्तन हेच आहे, नामसंकीर्तन. घरी सुद्धा महिला मंडळीची संख्या भरपूर आहे. प्रभूची ही कृपा होईल आणि मारुतीरायाची ही होईल. विठ्ठल विठ्ठल. माझा आवाज जिथपर्यंत जातोय तेवढ्या सगळ्या मंडळीला हात जोडून पाया पडून दंडवत घालून विनंती आहे, इमानदारीने 1 मिनिट भजन करायचं. इमानदारीने. श्रीराम राम जय जय राम राम जय जय राम श्रीराम राम जय जय राम राम जय जय राम 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 जय जय राम 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 जय जय राम राम जय जय राम राम जय जय राम राम जय जय राम 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 जय जय राम 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 जय जय राम राम जय जय राम Hare